श्री स्वामी समर्थ। आज आपण असे 10 संकेत जाणून घेणार आहोत, जे ओळखले तर तुम्हालाही समजेल तुमची मनोकामना पूर्ण होण्याची वेळ किती जवळ आली आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही सध्या ज्या अवस्थेतून जात आहात तीच स्वामींच्या कृपेची सुरुवात असू शकते। कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आलाय का की सगळं काही एकदम गुंतागुंतीचं वाटायला लागलं? बाहेरच्या परिस्थिती बिघडलेल्या दिसतात, आपली माणसं दुरावताना जाणवतात, योजना फसताना दिसतात आणि मनाच्या आत मात्र एक विचित्र संघर्ष सुरू असतो। बेचैनीही असते, पण त्याच वेळी कुठेतरी शांततेची एक हलकी झुळूकही जाणवत राहते। अशा वेळी मनात एकच प्रश्न वारंवार येतो, मी इतक्या मनापासून प्रार्थना करतो तरी स्वामी माझा ऐकत का नाहीत? पण इथेच एक अतिशय गूढ सत्य दडलं आहे। स्वामी कधीच गप्प नसतात, ते बोलत असतात, पण शब्दांत नाही तर संकेतांमधून। आणि जेव्हा श्री स्वामी समर्थ एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्याच्या तयारीत असतात, तेव्हा ते ती इच्छा थेट पूर्ण करत नाहीत। त्याआधी ते त्या भक्ताला आतून आणि बाहेरून तयार करतात। ते परिस्थिती बदलण्यापूर्वी मनुष्य बदलतात, परिणाम देण्याआधी पात्रता निर्माण करतात। मनोकामना जेव्हा फक्त एक मागणी राहत नाही तर ती साधना बनते, तेव्हाच स्वामी कार्य सुरू करतात। ते हळूहळू आयुष्याची दिशा बदलतात। आधी विचार हलवतात, मग विश्वासाची परीक्षा घेतात आणि शेवटी आत्म्याला अशा स्थितीत आणतात की जिथे तो मिळणारा आशीर्वाद सांभाळण्यास सक्षम होतो। या संपूर्ण प्रक्रियेत कधी डोळ्यात पाणी येतं, कधी एकटेपण जाणवतं आणि कधी असं वाटतं की सगळंच काही हातातून निसटत आहे। पण हाच तो काळ असतो जेव्हा स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात। आपल्या सनातन परंपरेत एक गोष्ट ठामपणे सांगितली जाते, ईश्वर कधीही अचानक काही देत नाही। तो आधी मन तयार करतो, विचार शुद्ध करतो, कर्मांना योग्य दिशा देतो आणि मग भाग्य बदलतो। श्री स्वामी समर्थांची कृपाही अशाच मर्यादेत कार्य करते। ते परीक्षा घेतात, पण त्यातही एक मर्यादा असते। ते संकेत देतात, पण ते संकेत खूप सूक्ष्म असतात। आपण अनेकदा म्हणतो, मी खूप प्रार्थना केली पण काहीच घडलं नाही, पण खरं पाहिलं तर खूप काही घडलेलं असतं, फक्त आपण ते ओळखू शकत नाही। जेव्हा स्वामी तुमची मनोकामना पूर्ण करण्याच्या तयारीत असतात, तेव्हा तुमच्या आयुष्यात काही बदल घडू लागतात। बाहेरून ते साधे वाटतात, पण आतून खूप खोल परिणाम करणारे असतात। काही संकेत सुखद असतात, काही कठीण, काही शांतपणे येतात, तर काही इतके जोरदार असतात की मनुष्य हादरून जातो। पहिला संकेत, मनाचा आतून बदल होणे। ज्या इच्छेसाठी तुम्ही वर्षानुवर्ष अस्वस्थ होता, त्याच इच्छेबद्दल अचानक तुमचा दृष्टिकोन बदलायला लागतो। तुम्ही आधीसारखे अधीर राहत नाही, मनात एक अनोखी शांतता उतरत जाते। आतून एक आवाज येतो, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल। ही अवस्था अचानक येत नाही, हा तो काळ असतो जेव्हा स्वामी तुमच्या मनातून भीती, लोभ आणि अधैर्य काढून टाकत असतात। कारण मन अशांत असेल तर मिळालेला आशीर्वादही ओझं बनू शकतो। दुसरा संकेत, अचानक वाढलेल्या अडचणी। हे ऐकून विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे। जेव्हा स्वामी मोठी कृपा करण्याच्या तयारीत असतात, तेव्हा आयुष्यात काही गोष्टी तुटायला लागतात, काही नाती कमकुवत होतात, काही योजना अपयशी ठरतात आणि कधीकधी असं वाटतं की सगळंच काही उलटं चाललं आहे। पण प्रत्यक्षात हा तो काळ असतो जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यातून ते आधार काढून टाकत असतात, ज्यावर उभं राहून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। जसं सोनं अग्नीत तावून सुलाखून शुद्ध होतं, तसंच मनुष्यही संकटांच्या अग्नीतून शुद्ध होतो। तिसरा संकेत, अनावश्यक लोक आयुष्यातून दूर जाणे। ज्या लोकांशी तुम्ही खूप जोडलेले होता, त्यांच्याशी अचानक अंतर निर्माण होऊ लागतं। कोणताही मोठा वाद नसतो तरी मार्ग वेगळे होतात। ही स्वामींची मोठी कृपा असते, कारण त्यांना माहिती असतं की तुमच्या पुढच्या प्रवासात कोण साथ देऊ शकतं आणि कोण अडथळा ठरू शकतं। चौथा संकेत, एकटेपणाची भावना। आपण एकटेपणाला घाबरतो, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून एकटेपण म्हणजे स्वामींचं आमंत्रण असतं। ते तुम्हाला गर्दीतून वेगळं करतात, कारण त्यांना तुमच्याशी एकांतात संवाद साधायचा असतो। तुम्हाला वाटतं कोणी समजून घेत नाही, पण त्याच शांततेत स्वामींची चाहूल सर्वात स्पष्ट लागते। स्वामी समर्थ जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनात मोठा बदल घडवण्याच्या तयारीत असतात, तेव्हा ते सर्वप्रथम त्याच्या चेतनेशी जोडले जातात आणि त्यानंतर संकेत अधिक स्पष्ट होऊ लागतात। पाचवा संकेत, स्वामी नामाचा आपोआप जप होणे। तुम्ही ठरवून जप करत नाही, तरी मनात सतत श्री स्वामी समर्थ हा नामघोष घुमत राहतो। कधी चालताना, कधी काम करताना, कधी एकांतात बसल्यावर नाम आपोआप आठवू लागतं। ही योगायोग नसतो, हा अतिशय मोठा संकेत असतो की स्वामी तुमच्या चेतनेशी थेट जोडले गेले आहेत। आता तुमची मनोकामना फक्त तुमची राहिलेली नसते,
ती स्वामींची जबाबदारी बनलेली असते.